नमस्कार मैत्रिणींनो, संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत सुंदर अशी स्लीव्ज डिझाइन। त्यासाठी मी ते थर्मासचे बॉल घेतलेले आहेत आणि हे जे कपड्याचे तुकडे घेतलेले आहेत ते 1.5 इंच रुंद आणि 1.5 इंच लांब घेतलेले आहेत। जर धागे निघणारा कपडा असेल तर 2 इंच घ्यायचा आणि जर असा कपडा असेल ज्याचे धागे निघणार नाही त्याचा 1.5 इंच घ्यायचा आणि बरोबर कपड्याच्या मधोमध हे थर्मासचा बॉल ठेवायचा आहे। हे पहा, या पद्धतीने बॉल ठेवायचा आहे। कपडा पूर्ण गुंडाळून घ्यायचा आहे आणि मग त्याला दोऱ्याने व्यवस्थित गुंडाळून 1 किंवा 2 गाठ मारून घ्यायचे आहे। या पद्धतीने सर्व पोटली बटन बनवून घ्यायचे आहे। आता इथे तुम्ही कपड्याचे जे कतरण असते, कपड्याचे छोटे छोटे तुकडे त्यापासूनही पोटली बटन बनवू शकता, पण मला तर थर्मासच्या बॉलपासून बनवलेलेच पोटली बटन छान वाटतात। तर आता पोटली बटन जोडताना सगळ्यात आधी अस्तर जे आपण कट केलेलं असतं त्याला जोडून घ्यायचे आहे। तर इथे पण मी दोन्ही साईडला 2 मार्किंग केलेले आहे, साईडला मार्जिन सोडलेलं आहे। तर ते यासाठी की 1.5 इंच आपण सिलाई मार्जिन सोडलेलं असतं आणि 1.5 इंचापासून पुढे 1 इंच ओपन ठेवायचं। मी अगोदर 2 इंच ठेवायची, पण काय व्हायचं की जर ब्लाऊज लूज आणि सैल झाला तर ॲडजस्टमेंट करताना मग ते पोटली बटन जर शिलाईमध्ये आलं तर ते मग शिलाई मारता येत नव्हती किंवा व्यवस्थित स्लीव्ज लॉक होत नव्हती। म्हणून आता काय करायचं आहे, 1.5 इंच सिलाई मार्जिन प्लस त्यामध्ये 1 इंच मार्जिन सोडून मग तिथपासून पुढे पोटली बटन जोडण्यासाठी चालू करायचं आहे। म्हणजेच 2.5 इंचाचं मार्जिन दोन्ही बाजूकडून फिटिंगच्या बाजूकडून सोडायचं आहे आणि त्यापासून पुढे बटन जे आहे ते या पद्धतीने जो गोल भाग आहे बटनाचा तो वरच्या बाजूने ठेवायचा आहे। आता अजून एक टिप्स म्हणजे ही स्लीव्ज जोडताना फ्रंट साईड आणि बॅक साईडही महत्त्वाचे असते। आता तुम्हाला हे चॉकने जे मार्किंग केलेलं दिसत आहे ते मी यासाठीच केलेलं आहे वरच्या बाजूचं, की आपल्याला दोन्ही स्लीव्जचं फ्रंट साईड आणि राईट साईड कळून आली पाहिजे त्यासाठी। आता मी ते 1-1 इंचाचं मार्जिन तुम्हाला घेऊन दाखवलेलं आहे आणि त्या 1-1 इंचाच्या मार्जिनवरतीच मी पोटली बटन जोडत आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही हे मार्जिन अजून कमी करू शकता, म्हणजेच अर्धा इंचही घेऊ शकता, पण 1 इंचावरती जर केलं तरीही कम्फर्टेबल वाटतं, म्हणजे व्यवस्थित वाटते स्लीव्ज। आणि खूप दाट तुम्हाला पोटली बटन लावायचे असतील तर तुम्ही अर्धा इंचावरती मार्जिन घ्यायचं आहे आणि 1-1 करून या पद्धतीने अगदी फिनिशिंगसह पोटली बटन जोडायचं आहे। आता जोडताना तुम्हाला इथे मार्जिन पहा, एकदम कडेवरती 1/4 इंचापेक्षाही कमी या पद्धतीने जिथं आपण दोरा गुंडळलेला आहे त्या दोऱ्यावरती बरोबर सुई आली पाहिजे। या पद्धतीने मी असं 1-1 करून पोटली बटन जोडत आहे आणि सुई मात्र वरती घ्यायची नाही, सुई कपड्यामध्येच अडकलेली ठेवायची आहे। फक्त नॉब जो आहे मशीनचा तो वरती करायचा आहे आणि शिलाई पुढे घ्यायची आहे। जर सुई काढली तर धागा वरती येतो आणि मग पुन्हा धागा जोडतानाही त्रास होतो, त्यामुळे सुई वरती येऊ द्यायची नाही आणि या पद्धतीने सर्व बटन जोडून घ्यायचे। आता हे बटन जोडून झाले त्यानंतर एक्स्ट्राचं जे काही कापड आहे ते व्यवस्थित अगदी फिनिशिंगसह कट करायचं आहे। आता हे कट केल्यानंतर आपली जी मेन ब्लाऊजचं कापड आहे ते घ्यायचं आहे, त्यावरतीही अगदी परफेक्ट आपलं स्लीव्जचं कटिंग असलं पाहिजे। आता इथे मी हे कटिंग घेतलेलं आहे, यावरती मी ही स्लीव्ज या पद्धतीने ठेवायची आहे। आता हे पहा, यावर पोटली बटन जे आहे ते मेन ब्लाऊजचं कापड आणि त्याच्यामध्ये गेलं पाहिजे, म्हणजे ही जी सुईची बाजू आहे त्याच्या आतमध्ये गेली पाहिजे, या पद्धतीने झाकलं गेलं पाहिजे। म्हणून हे बटन उलटं ठेवायचं आहे, उलट्या बाजूने ठेवायचं आहे। जी स्लीव्ज आहे ती या पद्धतीने घ्यायची आहे आणि शिलाई मारायची आहे। त्यामुळे काय होतं की अस्तर पलटवलं की आतला जो कपड्याचा भाग आहे तो स्लीव्जचं कापड आणि अस्तरचं जे कापड आहे त्याच्यामध्ये झाकला जातो आणि स्लीव्जला अगदी योग्य फिनिशिंग येते। आणि तुम्हाला जर असं करायचं नसेल तर तुम्ही बाहेरूनही पोटली बटन जोडू शकता, परंतु या पद्धतीने जर पोटली बटन जोडलं तर स्लीव्जला अगदी फिनिशिंगही छान येते, धागे वगैरे निघण्याचीही शक्यता राहत नाही आणि ही पोटली बटन जे आहे ते खरंच खूप छान दिसतं। तर आता पहा, आपण जे बटन जोडताना जी शिलाई मारलेली होती अगदी त्याच शिलाईवरती शिलाई घ्यायची आहे। शिलाई मागे पुढे होऊ द्यायची नाही, अगदी सावकाश काम करायचं आहे। आणि इथे अजून एक टिप आहे की तुमच्याकडे जर नॉब चेंज करण्याची असेल तर ते तुम्ही इथं करून घ्यायचे, सिंगल फूट यूज करायचं आहे। आणि जर नसेल तुमच्याकडे सिंगल फूट यूज करण्याचं काही, तर मग या पद्धतीने अगदी बटन व्यवस्थित थोडं थोडं जवळ आलं की प्रेस करून मग शिलाई मारून घ्यायची आहे। आता हे अस्तर पूर्ण पलटून घ्यायचं आहे या पाचशा पद्धतीने आणि अगदी पुन्हा कडेवरती एक दाबटीप देऊन घ्यायची आहे।
हे पहा अशा पद्धतीने अगदी कडेवरती एक दाब टीप द्यायची आहे आणि त्यानंतर उरलेला जो पूर्ण ब्लाऊजचं कापड आहे त्याच्या कडेवरतीही अगदी फिनिशिंगसह शिलाई मारून घ्यायची आहे। आता तुम्ही इथे पाहत असाल डबल फूट असल्यामुळे शिलाई मारताना थोडासा त्रास होतो। त्याचमुळे मी म्हटलं तुमच्याकडे जर नवीन मशीन असतील किंवा खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला जर फूट चेंज करता येत असेल इलेक्ट्रिक मशीनला, तर पटकन सेटिंग बदलता येते असं असेल तर तुम्ही सिंगल फूट यूज करायचा आहे। त्याने शिलाई करणं सोपं होतं आणि पटकन स्लीव्ज तयार करून होते। तर हे पहा आता पूर्ण दाब टीप देऊन झाल्यानंतर साईडचं जे ओपन कापड आहे त्यालाही हे पहा अशा पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे। एक्स्ट्राचं कापड कट करून घ्यायचं आहे। तर मैत्रिणींनो, या पद्धतीने तुम्ही एकदा पोटली बटन शिवून बघा आणि याच पद्धतीने तुम्ही ब्लाऊजलाही पोटली बटन अटॅच करू शकता। त्याचा व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते, ती तुम्ही पाहून घ्या। आता एक्स्ट्राचं जे उरलेलं कापड आहे तेही आपण इथे कट करून घेतलेलं आहे आणि फायनली आपली स्लीव्ज तयार झालेली आहे। तर तुम्ही आपण स्लीव्जचा फायनल लुक पाहू शकता। तर पहा अशा पद्धतीने सुंदर असं बटन जोडून झालेलं आहे आणि स्लीव्ज घातल्यानंतर खरंच खूप छान दिसते। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद आणि भेटूया उद्याच्या अशा नवीन एखाद्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।